आज माझ्यासोबत असं काय होईल असं जरा बी वाटलं नव्हतं. काय झालं त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मंडळी, मी निवेल काम करतोय फार्मामध्ये. सकाळी मस्तपैकी लवकर आवरलं सगळं आणि हे मम्मीने नाश्त्याला शेवयाची खीर दिलेली. नाश्ता पाणी आवरला आणि इकडे जरा बाहेर बंड्याला भेटायला आलतो. तर बंड्या एकदम माझ्यासंग कसं खेळालतं बघा, मोबाईलमध्ये घुसालतं. 10 वाजता मी घरातनं बाहेर पडणार आहे, त्यामुळे जरा लवकर जेवलो. मम्मीनं मस्तपैकी जेवण केलेलं आणि हे खायला त्याने पॅक करून दिले बघा. हे किती जरी नको नको म्हणलं तरी मम्मी काय द्यायचं ऐकते हवे. घेतलं सगळं आणि आवरून आता बाहेर पडलो, CBSला चाललो. निघायचं काय माझ्या मनात नव्हतं, तरी पण बसमध्ये बसलो मी सांगलीला जायला. सांगलीतनं 1 वाजता ट्रेन आहे, त्यामुळं पोचतोय का नाही टायमात असं डोक्यात येत होतं माझ्या. तर शेवटी पोचलो मी इथं. तिथं आल्यावर कळालं की ट्रेन लेट झाल्या. मी इथं टायमात आलतो आणि त्यानंतर पण मला हे लक्षात आलं की माझं तिकीटच कन्फर्म झालेलं नाही. आणि इथनं गुजरात आहे 900 किलोमीटर आणि एवढ्या लांब उभा राहून जायचं म्हणजे माझं पाय कामानं जातील. म्हणून मी इथं सातारमध्येच उतरलो. हे वंदे भारत चाललेली. साताऱ्यातनं कोल्हापुरात पोचलो. भाऊ पण आलता न्यायला, त्याच्यासोबत आलो घरात आणि हातपाय तीन धुवून मस्त वही जेवाय बसलो. जेवलो आणि झोपताना विचार केला आजचा दिवसच जरा खराब होता. जाऊ दे, एक दिवस आणि मिळाला घराला राहायला. त्यामुळे भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड नाईट.